वार बुधवार 8 बोकडांचा बेत केलाय. रस्त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. फक्त आणि फक्त रेसिपीज विथ अक्षतामध्ये. नाद करायचा नाही, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायचं नाही. बर ठीक आहे. नमस्कार, रेसिपीज विथ अक्षतामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण रस्सा. चला तर मग करूया सुरुवात. सर्वात आधी मटण स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे मी अर्धा किलो मटण घेतलंय. मटणमध्ये थोडीशी चरबी असली की भाजीला चव चांगली येते. मटण शिजवून घेण्याआधी मॅरिनेट करायचं. त्यासाठी सर्वात आधी 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा मीठ, 2 चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि हे सर्व घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण कमीत कमी 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. मटण शिजवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये 1 माप तेल टाकायचं. 1 छोटा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. परतून घ्यायचं कांद्याला. कांदा परतला की त्यात मॅरिनेट केलेलं मटण घालायचं. मध्यम आचेवर 15 ते 20 मिनटं हलवून घ्यायचं. पाणी न टाकता हलवून घ्या. तेलामध्ये मटण चांगलं परतलं की त्यामध्ये गरम केलेलं 1 ग्लास पाणी टाकायचं. चिकन मटण बनवताना दुसऱ्या भाज्यांपेक्षा अद्रक लसूणची पेस्ट जास्तच घालायची. चव येते चांगली याने. आता उकळी आलेली आहे. 3 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात. 3 कुकरच्या शिट्ट्या केल्याने चांगलं मटण शिजतं. हे पहा, मस्त शिजलं. रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी 3 माप तेल टाका. इथे मी वाटलेला कांदा जो की मी भाजून वाटून घेतलाय आणि 1 खोबऱ्याची वाटी जे की मी वाटून घेतली आहे ती टाकायची आहे. कांदा परतून घेऊयात. हलवत राहायचं, करपला नाही पाहिजे. मध्यम आचेवर कांदा परतून घ्यायचा. कांदा परतला की त्यामध्ये वाटलेलं खोबर टाकायचं. हलवून घ्या. खोबरही आधी भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता मसाले टाकायचे. हा आमचा मराठवाड्यातला काळा मसाला आहे जो की 3 चमचे टाकला. त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे, 1 चमचा मटन मसाला आणि 1 चमचा घरकुल. खसखस खूप महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे जे की भाजून वाटून घेतलंय. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाले हलवून घ्यायचे. मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलंय. हे पहा किती मस्त तेल सुटलंय मसाल्यांना. चवीनुसार मीठ घाला. किती छान रंग आलाय पहा. मस्त एकदम तर्रीवालं मटण वाटतंय. भाजी घट्ट होण्यासाठी आपण टाकणार आहोत डाळव्याचं पीठ जे की पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि मग टाकायचं. 2 चमचे डाळव्याचं पीठ आहे हे. आणि मग भाजीला उकळ घ्यायची. तो मसाला चांगला शिजला की मग त्यामध्ये शिजलेलं मटण टाकायचं. त्यानंतर पातळ किंवा घट्ट जशी तुम्हाला भाजी आवडत असेल त्यानुसार पाणी टाका. मग भाजी चांगली उकळून घ्या. 5 ते 10 मिनिटं भाजी उकळून घ्यायची आणि त्यानंतर
मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. अशी तरी येईल भाजीवरती. किती मस्त दिसते पहा. अशा प्रकारे मस्त झणझणीत मटण रस्सा तयार आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. चला तर मग ट्राय करा तुम्ही पण. कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये कशी झाली तुमची रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.